श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघी गणेश जयंती. या दिवशी गणरायाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस माघी गणेश जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पा 14 विद्या 64 कलांचा अधिपती. प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यात प्रथम पूजा केली जाते. गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार मानले जातात. या तिन्ही अवतारांमध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगवेगळा आहे. पहिला वैशाख पौर्णिमेचा, ज्याला पृष्ठपदी विनायक जयंती असे म्हणतात, आणि दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा, म्हणजे आपल्या घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन होते तो दिवस, आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा अर्थात माघी गणेश जयंतीचा दिवस आहे. या माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. या गणेश जयंतीचा प्रारंभ 22 जानेवारी 2026 मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारीला मध्यरात्री 2:29 असणार आहे. उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती 22 जानेवारी म्हणजे उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी गणपतीचा पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 11:28 पासून ते दुपारी 1:42 साधारण गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तासांचा शुभ मुहूर्त असून या वेळेमध्ये गणपती बाप्पांची पूजा, अभिषेक करावा. शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नतारंग राक्षसांचा संहार केला, आणि म्हणूनच या पावन तिथीला विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांबरोबर पृथ्वीवरती राहतात. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती एक सहस्रपटीने कार्यरत असते, आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या माघी गणेश जयंतीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण इथे ठेवा फक्त एक सुपारी. सर्व कामात यश मिळेल. सर्व इच्छापूर्ती 100% फक्त 1 दिवसात पूर्ण होतील. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी ही सुपारी कुठे ठेवायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्याला एके ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहेत. ही सुपारी ठेवल्याने मनातील सगळ्या इच्छा 100% काही दिवसातच पूर्ण होतील. बघा, सुपारीचा उपाय जर आपण केला तर त्याचा 100% आपला अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाहीत. सुपारी जी असते ना ती बऱ्याचशा देवांच्या पूजेमध्ये आपण वापरत असतो, आणि सुपारीचे गणपती पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. उद्या गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते, जे शुभता, समृद्धी आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे. त्याचबरोबर सुपारी ही एक पूर्ण फळ मानली जाते आणि ती धार्मिक विधींमध्ये निराकार देवाचे रूप म्हणून वापरली जाते, आणि म्हणून बघा आपण सुपारी जी आहे ना ती बऱ्याचशा देवांच्या पूजेमध्ये वापरत असतो. कारण सुपारीशिवाय कोणतीही पूजा, जसे की सत्यनारायण असो किंवा वास्तुशांती असो, त्यामध्ये बघा सुपारी जी आहे तर ती आवर्जून वापरली जाते. ज्या प्रकारे पूजेमध्ये दिव्याचं धार्मिक महत्त्व आहे, कारण दिव्याशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही. जेव्हा दिवा लावून आपण पूजा करतो तेव्हा आपली सेवा, पूजा हे देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. तसेच सुपारीचे सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. सुपारीचा हा उपाय जर तुम्ही उद्या या माघी गणेश जयंतीला केला तर त्याचा 100% लाभ होईल. आता हा सुपारीचा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर बघा, नोकरी व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये
तुम्हाला प्रगती मिळत नसेल, तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल, व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा बऱ्याचशा मुलामुलींचे खूप दिवसापासून लग्न जुळत नसेल, लग्न जुळण्यामध्ये काहीतरी अडथळे येत असेल, तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही, कोणत्या कोणत्या कारणाने घरातून पैसा हा संपून जातो किंवा भरपूर पैसा येऊन पण तो व्यवस्थित आपल्या घरामध्ये टिकत नाही, वायफळ गोष्टींमध्येच खर्च होत असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, यानंतर घरामध्ये विनाकारण सतत आजारपण चालू असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे, यासाठी हा उपाय अतिशय सोपा आणि 100% प्रभावी आहेत. तसेच हा उपाय केल्याने आपली रखडलेली अडलेली कामं जी आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतात. बऱ्याच वेळा भरपूर दिवसापासून आपली काही कामं अडून पडलेली असतात आणि काही कारणामुळे ती पूर्णच होत नाही, असा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी सुद्धा हा सुपारीचा उपाय तुम्ही करू शकता. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी माघी गणेश जयंतीलाच करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. एवढा प्रभावी हा उपाय आहे. फक्त लक्षात ठेवा की कोणताही उपाय करताना संपूर्ण मनाने संपूर्ण श्रद्धेने करा, बाप्पा नक्कीच त्याचं तुम्हाला शीघ्र फळ देतील. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये सकारात्मक विचाराने पॉझिटिव्हिटी ठेवून आपण जी काही सेवा किंवा उपाय करतो ना, त्याचा 100% फायदा आपल्याला होत असतो. आता बघा, योगायोगाने ही जी गणेश जयंती आहे तर ती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारचा दिवस हा बृहस्पतींना समर्पित आहे. आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची, कुटुंबाची, पतीची प्रगती येतेच. गुरुवार हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा समर्पित मानला जातो आणि जिथे भगवान विष्णू असतात तर तिथे लक्ष्मी ही सुद्धा असते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त करून घेण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी हा उपाय तुम्हाला उद्या अवश्य करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असेल तर त्या घरामध्ये सुख समृद्धी ही स्वतःहून येते आणि आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या समस्या अडथळे हे दूर होतात. आपल्या घरामध्ये प्रगतीचे जे काही मार्ग आहेत तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी खुले होतात. आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या माघी गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करून विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, झेंडूची फुलं, तिळगुळाचे लाडू, कुंदाची फुलं ही तुम्ही बाप्पांना अर्पण करायची आहेत. बाप्पांची आरती करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. सुपारी ही चांगली घ्यायची आहे, कुठेही खराब झालेली किंवा मग त्या सुपारीला छिद्रे पडलेले आहेत किंवा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहेत अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच सुपारी जी आहे तर ती आणायची आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर सुपारी असेल चांगली आहे, जी तुम्ही पूजेमध्ये वापरली नाहीत, वापरण्यायोग्य आहे, तर ती सुपारीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा. यानंतर सुपारी ही ताम्हणामध्ये ठेवायची आहेत. म्हणजे आपलं जे तांब्याचं ताट असतं, देवाचं तांब्याचं ताम्हण, तर त्यामध्ये ठेवायचे आहेत. त्या सुपारीवर तुम्हाला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्या सुपारीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी बघा, तुम्हाला एखादा ग्लास असेल, पळी असेल किंवा तुम्ही अभिषेक पात्र वापरत असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सुपारीवर तुम्हाला अगदी दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला 3 वेळेस ते पाणी सुपारीवरती टाकायचं आहे. सर्वप्रथम सुपारीवरती दुधाने अभिषेक करा. 3 पळी पाणी घालून तुम्हाला सुपारीवरती अभिषेक करायचा आणि यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने तुम्हाला सुपारीवरती अभिषेक करायचा आहे.
असे तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. म्हणजे प्रथम 3 वेळा तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा, पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करून शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा, पुन्हा दूध अर्पण करायचं, पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करायचं, पुन्हा दूध अर्पण करायचं आणि पुन्हा एकदा शेवटी स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करून सुपारी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे. यानंतर ती सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत. एखादा छोटासा चौरंग असेल किंवा वस्त्र असेल त्याच्यावर ही सुपारी तुम्ही ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही तुमचे देवघरातील जे काही देव तुम्ही देवघरामध्ये ठेवले आहे तर तिथेच देवघरामध्ये कुठे जागा असेल तर तिथे ही सुपारी तुम्हाला ठेवून द्यायची आहेत. शक्यतो गणपती बाप्पां शेजारी ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत. आणि यानंतर कोणत्याही प्रकारची समस्या जर असेल, लग्न जमत नाही, आर्थिक समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत. सुपारीसमोर नमस्कार करून आपल्याला बोलायचं आहे, अशी अशी माझी समस्या आहे, ती समस्या देवा लवकर जाऊ दे, याच्यातून मला मार्ग मिळू दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता उद्या गुरुवारपासून तुम्हाला एकूण 7 दिवस या सुपारीवरती सेवा करायची आहे. आता सेवा कशी करायची आहे, दररोज तुम्हाला या सुपारीवरती ज्या प्रकारे मी सांगितला त्या प्रकारे अभिषेक करायचा. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून तुम्हाला ज्या प्रकारे पूजा सांगितली तशीच पूजा तुम्हाला नित्यनेमाने 7 दिवस करायची आहेत. आणि दररोज तुम्हाला हीच प्रार्थना या सुपारीला करायची आहे. पुढच्या गुरुवारी 7 दिवस पूर्ण होतील तेव्हा ती सुपारी तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. जर 7 दिवस तुम्हाला कंटिन्यू ही पूजा करता आली तर कंटिन्यू करा. त्यात काही मासिक धर्म आला किंवा काही कारणास्तव सेवा तुमची राहून गेली तर जेवढे दिवस तुम्ही सेवा केली आहे तेवढे दिवस पकडून जितक्या दिवसापासून तुम्ही बंद केली आहे तिथून पुढे तुम्हाला दिवस पूर्ण काउंट करून ही सेवा जी आहे तर ती एकूण 7 दिवस करायची आहे. आणि जेव्हा ही सुपारी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवणार आहे तेव्हा व्यवस्थित बांधून ठेवा, जेणेकरून कोणाचा हात जो आहे तर तो लागणार नाही. बघा, आर्थिक समस्यांसाठी, त्यानंतर घरातील कुठल्याही प्रकारच्या लग्नाबद्दल, नवरा बायकोचे काही भांडणं होत असतील, कोणत्याही समस्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की सुपारी खराब होत आहे त्यावेळी ती सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे. तर असा हा अतिशय सोपा आणि खूप प्रभावी असा उपाय आहे. मनामध्ये कुठलीही शंका न आणता जर तुम्ही हा उपाय उद्या केला तर नक्कीच 100% फळ तुम्हाला मिळेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.